नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. गौरी गणपती जवळ आले आणि गौराईसाठीची खरेदी आपण करणार आहोत. म्हणजे गौराईचे मुखवटे, दागिने ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्सप्लोअर करणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करू. जांभळी नाक्यापासून पुढे पेढा मारुती मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला ही पुढे इथे तुम्ही आलात ना तर ही कडवा गल्ली लागते. आतमध्ये थोडीशी आहे तर तिथे श्रृंगार वस्तू भांडार या दुकानाला आज आपण भेट देणार आहोत. तर आपण आज आलो श्रृंगार वस्तू भांडारमध्ये. दादा नमस्कार. नमस्कार. श्रृंगार वस्तू भांडारमध्ये आपलं स्वागत आहे. आणि स्वप्नील दादा आपल्याला दाखवणार आहेत यावर्षीचे गौरीचे मुखवट्यामध्ये काय नाविन्य आहे. तर दादा गौरीचे जे म्हणजे आता ह्या मागे गौराई सजवलेले आहेत तर त्यांची म्हणजे काय या वर्षीचं नवीन आकर्षण आहे हा चेहरा. हा चेहरा हो. तसेच रेग्युलर चेहऱ्यामध्ये पण आपल्याकडे चंद्रकोरमध्ये खूप काय म्हणतात ते अट्रॅक्टिव्ह असे डोळे आहेत त्याचे आणि खूप जिवंतपणा आहे या चेहऱ्यामध्ये. डोळे वगैरे खूप छान दिसतात आणि नाक बघा चाफे कळीसारखं एकदम खरी आहे त्याला. एकदम एखाद्या म्हणजे जिवंत असं जिवंतपणा आहे या चेहऱ्यामध्ये. खूप सुंदर आहे. तरी गौराईचे मुखवटे किती सुरुवात होते? साधारण आपल्याकडे 250 रुपयापासून चालू आहे. सिंगल 250 रुपयांपासून सुरुवात आहे. 250 पासून 3,500 पर्यंत आपल्याकडे मुखवटे उपलब्ध आहेत. हा कसला बनलेला आहे दादा? हा पीओपीचा आहे. याचं काम स्पेशल आहे. पेंटिंग वगैरे याचे डोळे त्याच्यामुळे ते रेखीव दिसतात. खूप सुंदर. पीओपीचं पाहिलं आता फायबर मध्ये बघूया. फायबर मध्ये असं म्हणजे चकाकी दिसते ना. फायबर मध्ये आहे आपल्याकडे मुखवटा उपलब्ध आहे. याचं जे आता ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा कोणाला लांब घेऊन जायचं त्या लोकांसाठी फुटू नये म्हणून हे आपण एक प्रोव्हिजन केलेली आहे. याच्यामध्ये पण व्हरायटीज आपल्याकडे 7 ते 8 व्हरायटी कमीत कमी याच्यामध्ये आहेत उपलब्ध. बघा खूप सुरेख आणि चकाकी आहे. म्हणजे हाताळायला पण चांगलं की नाही. आणि लांब कुठे तुम्हाला हवं असेल कुरिअरने वगैरे ते चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. सुंदर असा रेखीव चेहरा, एकदम साधेपणा आहे चेहऱ्यामध्ये आणि मागून पण पाहू शकता असा जुडा आहे. हा दादा कितीला आहे? हा 2,500 रुपये. पण एक सुंदर असा दिसतोय मुखवटा. आपण फायबरमध्ये आहेत अवेलेबल. फायबरमध्येच आहे. त्याचे केस वगैरे थोडेसे वेगळे आहे. डोळे खूप मोठे वाटतात ना हे मुखवट्याच्या साईजप्रमाणे त्याचे डोळे आहेत अवेलेबल. आणि भरपूर लोकांची डिमांड होती की रेग्युलर चेहरे ते येतातच पण ह्या असं तुऱ्यामध्ये पॅटर्नमध्ये फायबर उपलब्ध होत नव्हतं. हे यावर्षी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि हे थोडेसं ज्वेलरी आहे, झुमके आहेत आणि इथे बघा बिंदी आहे आणि थोडंसं म्हणजे वेणीला थोडंसं असं मुकुटाप्रमाणे आणि चेहऱ्याचा जे दिसतो ना रेखीवपणा तो वेगळा आहे थोडासा. जे मोठा आहे ना त्याची हनवटी बघा कशी आहे निमुळती. सुंदर आहे पण झाडे डोळ्यांची. ते सुद्धा यावर्षी उपलब्ध झालेले आहेत. बाळ त्यामध्ये पण व्हरायटी छान आहे आपल्याकडे. म्हणजे मुलगी आणि मुलगा फायबरमध्ये मुलगा खूप आहे. सुंदर आहे बघा. सुरेख आहे. एकदम गोंडस अशी बाळ आहेत. चेहरा पण नाजूक असं आहे आणि फायबरची मुखवटे आपण बघतो. 2 प्रकार अवेलेबल आहेत. याचे जे हात आहेत हे सेपरेट होतात. अच्छा, वेगळे होतात. हे लॉक आहे याचं. त्याने आरामात आहे तुम्ही सेपरेट नेऊन काढून बाळाचे म्हणजे बाळाचे आहे. हे ठेवून याच्यावर तुम्ही बाळाचा चेहरा ठेवू शकता. असं हे बघा दादा आपल्याला दाखवत आहे. याच्याप्रमाणे मग तुम्ही चेहरा वगैरे आणि त्याचे कपडे वगैरे सजू शकता. अशा ही तरी सुरुवात कितीपासून आहे बॉडीची? याच्यामध्ये व्हरायटी आहे 7,000 रुपये जोडीपासून आपल्याकडे चालू आहे. फायबरमध्ये चांगलं मटेरियल आहे. म्हणजे लॉक वगैरे आहे चांगलं आणि हे असं म्हणजे फोल्ड नाही ना. हे फोल्ड नाही होत. पीस आहे. हे फोल्ड होणार आहे. हा 2 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. हा मला वाटतं कसलं आहे दादा? फायबरचा आहे. दोन्ही फायबरचे. त्याच्यामध्ये दादानी तुम्हाला व्हेरायटी दाखवली आहे बघा. अशा प्रकारे सुंदर असे गौराईची मुखवटे आपण बघणारच. अजून मुखवटे आहेत खूप सारे आणि ही गौराईसाठीची ही बॉडी आहे ही पण फायबरची आहे. फायबरमध्ये आहे पूर्ण फायबर आणि ही 3 पार्टमध्ये फोल्ड होणारी आहे. 3 पार्टमध्ये बघा. हे पायाचा भाग झाला, हा ढिंगडाचा भाग झाला आणि वरती आणि हा जो हात आहे ते सेपरेट होता. बघा
3 भागांमध्ये ही बॉडी मिळणार आहे. आणि मग काय बॉडी म्हणजे सुरुवात कितीपासून आहे दादा? याच्यामध्ये 6,000 पासून आपल्याकडे सुरुवात आहे. आणि एकदा घेतल्यानंतर मग तुम्हाला ती कायमची होणार आहे, तुमच्या पिढ्याने पिढ्या जातील चांगल्या प्रकारे हाताळा. बॉक्स वगैरे आम्ही देतो व्यवस्थित, तर तुम्ही पॅकिंग करून ठेवतात. हे पूर्ण पार्ट जो एका बॉक्समध्ये डिस्मेंटल होऊन बसतो, म्हणजे कमी जागेमध्ये ते बसतं सगळं. म्हणजे तुम्हाला बॉक्समध्ये झाल्यानंतर गौराई विसर्जन वगैरे झाल्यानंतर तुम्ही छान प्रकारे ते बॉक्समध्ये ठेवून नेक्स्ट इयर वापरू शकता आणि हाताळायचं चांगल्या प्रकारे, म्हणजे ती बॉडी चांगल्या प्रकारे. ही आता स्टँड आहे हा मग स्टँडमध्ये किती व्हेरायटी येतात दादा? याच्यामध्ये हाईट येते आपल्याकडे साधारण 8 इंचापासून चालू आहे. 8 इंच आहे, त्याच्यानंतर 12 इंच आहे, 18 इंच आहे, 24 इंच आहे, 30 इंच आहे, लास्ट 30 इंचापर्यंत येते. बघा किती म्हणजे स्टँडमध्ये पण व्हेरायटी आहे. त्याप्रमाणे तुमची गौराई बसलेली असेल तर अशा प्रकारे तुम्ही मांडू शकता साडी नेसून वगैरे. आणि ही जी बॉडी आहे ही गौराईची जी आपण अखंड बॉडी बघितली त्याच्यामध्ये हाफ बॉडी आहे. ही पण फोल्ड होते. त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत आपल्याकडे. ही फायबरची आहे. ब्लाऊज वगैरे सर्व परिधान केलेलं आहे आणि सुंदर अशी गौराई आहे. मुखवटा लावल्यानंतर बघूया कशी दिसते गौराई. मुखवटा याच्यावर तुम्ही असं ठेवायचं आहे, इथे पॅकिंग टाकायचं आहे अच्छा काय आणि मग हा असा मुखवटा इथे ठेवायचा आहे. थोडंसं आतमध्ये करताना काय लावायचं? ब्लाऊज पीस किंवा कपडा काही तुम्ही लावू शकता. बघा अशा प्रकारे म्हणजे ते छान घट्ट बसलं जाईल आणि हलणार नाही. तर आपण आता गौराईसाठीची बॉडी पाहिली आहे आणि मुखवटे तो बघणारच. अजून पण व्हेरायटी आहे दादांकडे. तर आता पाय लागतात, मग जसे मुखवटे असतात त्याप्रमाणेच पाय मिळणार ना? मुखवट्याला मॅचिंग आपल्याकडे आता हे जे अमरावती पॅटर्नचे जे चेहरे आहेत, जे स्पेशलवाले चेहरे आहेत, त्याला मॅचिंग होणारे आपल्याकडे पाय पण उपलब्ध आहेत. तसंच त्याच क्वालिटीचे तुम्ही बघा शेडमध्ये त्याला मॅच होणारे आहेत. तसेच हे बाळांसाठी जी गौरीची बाळ हे सुरुवात कितीपासून मग साईज प्रमाणे? साईज प्रमाणे आहे. 200 रुपयापासून आपल्याकडे पायाची जोडी उपलब्ध आहे ते 600 रुपयापर्यंत आपल्याकडे जोडी उपलब्ध आहे. वाव, जोडवी घातलेली आहे. आणि हे पण आहे, हे कसले? हे पण फायबर? हे फायबरचे आहेत, हे मातीचे आहेत. अच्छा, हे मातीचे. हे हे तर एकदम हलके फुलके आहेत हा, एकदम हलके सुरेख आहे. ट्रान्सपोर्टेशनसाठी सगळ्यामध्ये जोडवी आहे आणि छान नक्षीकाम म्हणजे मेहंदी अशी रेखाटलेली, पैंजण वगैरे आहे. त्याच्यामध्ये पण विविधता पाहायला मिळते दादांच्या दुकानामध्ये. आणि जशी साईज असेल तसे मिळणार ना? लहान बाळाचे, हे लहान बाळाचे खूप सुंदर गौरीची जी बाळ दिसते. आहे त्याच्यासाठीचे पाय आहेत हे. आपण बॉडी पाहिली बाळाचे, मुखवटे सुद्धा पाहिले, तर बाळाचे हे पाय सुद्धा आहेत ट्रान्सपोर्टेशनसाठी. आणि थोडंसं याला वर्क केलेलं आहे, छान दिसतंय ते. म्हणजे कुठे लांब वगैरे पाठवायचं असेल तर हे चांगलं ऑप्शन आहे. तुम्हाला लांबून मागवायचं असेल आणि हाताळायला पण चांगले, कापडाचे असे वाटतच नाही. हे 250 रुपयाला एका डेलीचे आहे, 500 रुपयाला 4 पाव. 4 पावले आहे. तर अशा प्रकारे बघा पावलं सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. कपड्यामध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे पाय. हे फिटिंग गौरी करण्यासाठी किंवा रेग्युलर गौरी बसलेली गौरी करण्यासाठी उभी सुद्धा करू शकतात. हा जो पार्ट आहे हा स्टँडला इथे अटॅच करायचा, त्याला दोरी दिलेली आहे. स्टँडला लावायचा. स्टँडला आपण attach जो करायचा. स्टँड घेऊ ना, तुम्हाला जेवढा लांबीचा स्टँड हवा त्याला अटॅच करून नंतर मग गौराईला सजवायचंय. तर हलकी फुलकी असे एकदम हलके फुलके आहेत आणि अतिशय फ्लेक्झिबल आहेत. हे तुम्ही असे ठेवू शकता, अशी मांडी घालून पण करू शकता किंवा बैठकीतला पण करू बैठकीतला शकता. पण करू शकता. म्हणजे तुम्ही जसा आकार घ्याल तसं हे होणार आहे. म्हणजे पहिल्यांदाच मी बघते हा प्रकार. दादा कसं म्हणजे सुरुवात काय मग कपड्याच्या याची? हे साधारण 1000 रुपयाला 2 पाय अवेलेबल आहेत. सुंदर आहे. याला तुम्ही मग जसं हवं तसं सजवू शकता.
तुम्ही पाहू शकता बरेचसे असे मुखवटे आहेत. दादा हा पण एक सुरेख असा दिसतोय. सुंदर चेहरा आहे. आपण त्याला बिंदी लावलेली आहे आणि मॅट फिनिशिंग मध्ये आहे. चंद्रकोर सुद्धा लावलेली आहे किती म्हणजे प्रत्येक गौरीचा मुखवटा तुम्ही पाहाल ना तर प्रत्येक मुखवट्यामध्ये काही विविधता आहे आणि सुंदर सुंदर असे डोळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि तो पण सुंदर दिसतो हा एक दागिने घातलेला. मॅट फिनिश मध्ये सर्व मुखवटे आहेत. बाळांचे पण असे मुखवटे आहेत पहा. तर अशा प्रकारे हे मुखवटे आहेत. हा पण एक सुरेख असा दिसतोय. मॅट फिनिश मध्ये आहे आणि त्याचं चेहरा डोळ्याचं काम- वेगळाच आहे डोळ्याचं काम खूप नेहमीपेक्षा. सुरेख आहे त्याचं. जवळून दाखवते. खूप सुरेख अशी बिंदी वगैरे लावलेली आहे. तुम्ही श्रृंगार वस्तू भांडारमध्ये आल्यानंतर तुम्हाला इतके व्हेरायटी मिळणार आहे मुखवट्यांमध्ये. खूप सुंदर आणि सुबक सुंदर असे मुखवटे आहेत आणि आपल्या बजेटमध्ये असे आहे. ही पहा खळी पडलेली अशी आहे. मस्त खळी आहे आणि प्रत्येक चेहऱ्यावरचे भाव पहा, मुखवट्याचे भाव पहा आणि तुम्हाला इथे आवडणारच ही मात्र खात्रीच आहे. बघा खूप सुंदर कलेक्शन आहे दादांकडे आणि प्रत्येक वर्षी यांच्याकडे नवीन नवीन काहीतरी असतं. तर ह्या वर्षी त्यांनी वारकरी असं संप्रदाय दिलेला आहे ना. बघा आपण त्यांना विचारूया. हे सुद्धा मॅट मध्ये आपल्याकडे 3 वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आहेत. त्याचे डोळ्याचं काम वगैरे खूप सुंदर आहे. अतिशय नाक वगैरे खूप सुरेख खूप सुंदर काम आहे याचं. आणि ठुशीचं अशी डिझाईन दिलेली आहे. रचना बघा actually सुंदर नाजूकचा चेहरा आहे. तुम्हाला म्हणजे जसा मुखवटा हवा आहे छोटा मोठा मीडियम किंवा मोठा असा घसघशीत तसे बरेचसे इथे मुखवटे तुम्हाला पाहायला मिळते. हा पण एक वेगळा दिसतोय ना. त्याचे डोळे बघा किती जवळून गोया वगैरे असं वेगळंच आहे आणि त्याचे ओठ वगैरे खूप सुरेख दिसते. हे फायबर मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. आता सध्या 2-1 वर्षाचा ट्रेंड चालू आहे. गणपतीच्या मागे हे डेकोरेशनसाठी असं वॉलवर लावतात आणि त्याच्या पुढे गणपतीचं डेकोरेशन असा एक ट्रेंड सध्या चालू आहे. त्या हिशोबाने आपण उपलब्ध करून दिलेले आहे. एकविरा आई आहे किंवा महालक्ष्मीचा आहे. म्हणजे देवीचं मागे तुम्हाला हे तुमच्या आरास करताना मागच्या बॅकग्राऊंडला हे डेकोरेशन म्हणून वापरता येईल. त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. आपल्याकडे स्टोन वगैरे लावलेलं पण आहे. रेग्युलर वाला पण चेहरा आहे. याचे मुखवट्यांचे काय दर असतील सुरुवात? हे साधारण एक 1000 रुपयाच्या पुढेच आहे याची रेंज. खूप सुरेख आहे बघा. पूर्ण असा घेतला तर असं पण आहे आणि पूर्ण हे ज्वेलरी आहे डायमंडची. खूप सुरेख वाटेल. इव्हन तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात पण हे उपयोगी हो पडेल. मार्गशीर्ष महिन्यात पण वापरू शकता एरवी तुम्ही. पण तुम्ही असं ठेवू हो. शकता तुमच्या हॉलमध्ये. खूप सुरेख हा असं तुळजाभवानीचा पण एक फेस आहे आपल्याकडे. मस्तच आहे. हा पण सुरेख आहे. हे 12 बलुतेदार दिसतात. हो हे हल्ली डेकोरेशनसाठी खूप अशी मागणी आहे. त्याच्यामध्ये गौराईसाठी आणि गणपतीसाठी. गणपतीसाठीच्या पुढे डेकोरेशन जे करतात एखादं गाव वगैरे असं दाखवतात तर ते क्रिएट करण्यासाठी यांचा उपयोग होतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे कमीत कमी 12 ते 15 प्रकार आपल्याकडे उपलब्ध म्हणजे आहेत. 12 बलुतेदार अशी संकल्पना आणलेली आहे आणि इव्हन तुम्हाला रुखवातीमध्ये पण छान वाटेल. रुखवतीमध्ये लग्नाच्या रुखवतीमध्ये पण तुम्ही हे हो, वापरू हो. शकता. हे बघा 12 बलुतेदार आणि त्याच्यामध्ये फळवाला आहे. हा कोण आहे? नावी नावी आहे. आहे, चर्मकार आहे, चर्मकार आहे. हो. परत सोनार आहे. सोनार आहे. असे आपल्याकडे कमीत कमी बरेच 12 आहेत. प्रकार याच्यामध्ये उपलब्ध आहेत भरपूर माझ्याकडे. प्रकार आहे आणि इथे वारकरी दिसत आहेत. हो वारकरी आहेत. दिंडीला चाललेत वारकरी आणि बघा टाळ आहे, चिपळा आहेत, वर तुळस घेतलेली आहे. बघा वारकरीमध्ये पण आपल्याकडे 2 प्रकारचे सेट उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये हे कपडे घातलेले आहेत आणि हा पेंटिंग वाला आहे. दोन वेगवेगळे प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे कपडे घातलेले सुद्धा मिळणार आहे. ओरिजिनल वाटणार आहे आणि हे बघा असं पण पेंटिंग मध्ये सुंदर असा वारकरी आपला महाराष्ट्राचा. इथे बघा टाळ वाजवताना आहे आणि ह्याला ही साडी नेसवलेली आहे. मागे पण हे वारकरी आहे आणि पूर्ण दिंडीचं स्वरूप आहे आणि हा आपला वासुदेव. पहाटे पहाटे येणारा वासुदेव मोठा आहे हा वाला आणि हा छोटा त्याच्यामध्ये आहे. 2 साईज उपलब्ध आहे. ही लहान आहे, ही मोठी साईज आहे. मस्त आहे बघा. वासुदेव पण आहे. खूप सुरेख. म्हणजे गौराईला सजवताना आजूबाजूला तुम्ही जे आरास करणार आहेत त्या सजावटीमध्ये दादाने म्हणजे खूप छान व्हरायटी आणलेली बघा. सेक्शन आहे हा गोंधळीचा सेट. त्याच्यामध्ये तुळजाभवानी देवीची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. खूप सुंदर आहे बघा मूर्ती आणि हे सगळे गोंधळी एक आहे. गोंधळी आहे, 6 प्रकारची गोंधळी आहेत प्लस एक तुळजाभवानीची मूर्ती. असा पूर्ण पोवाडा म्हणणारे आहेत असे बघा. डफली हे मस्तच. खूप सुंदर. आणि हे कशापासून बनले? हे मातीचे पीओपीचे. मातीचे. म्हणजे खूप असं वेगवेगळं तुम्हाला आरासमध्ये वेगवेगळ्या 12 बलुतेदार आहे, वासुदेवाचा आहे आणि हे आता गोंधळी. हे पण सुंदर संकल्पना आहे. म्हणजे बरेचसे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला अजून पण बरेचसे प्रकार आहेत. तिथे मागे पण बघूया आपण.
हे म्युझिकचा सेट आहे, म्हणजे वाजंत्री पथक म्हणतात त्याला. वाजंत्री पथकाचा सेट आहे. खूप सुरेख आणि एकदम मस्त. वेगवेगळ्या प्रकारचे 10 ते 12 सेट माझ्याकडे उपलब्ध आहेत. ते मागे सुद्धा सेट दिसतात बरेचसे. तर गौराईचे मुखवटे तर वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या बजेटमध्ये इथे शॉपमध्ये मिळणार आहेत. बॉडीसुद्धा पाहिली, स्टँडसुद्धा उपलब्ध आहेत, हात आहेत, म्हणजे सगळे अवयव तुम्हाला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे बघा तयार केल्यानंतर किती सुंदर असं त्यांनी इथे दाखवलं आहे. तर तुम्हाला सगळी ज्वेलरीसुद्धा इथे उपलब्ध आहे. बघा ही गंठण आहे, कोल्हापुरी साज आहे, तोडे आहेत, गौराईची नथ आहे, झुमके आहेत, हे सगळं अशा प्रकारे आहे. परिधान केल्यानंतर ही गौराईची बाळं पण आहेत. ही एक वेगळी गौराई आहे. हे सगळं साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. ही पण एक सुंदर फेटा घातलेली गौराई बघा किती सुंदर दिसते. नथ पण याची ह्याला मॅच होते. हे झुमके असे सोन्याचेच वाटतात. ही ठुशी आहे आणि किती सुंदर असा साज आहे. हे बघा चंद्रकोरीचं असं मंगळसूत्र आहे, हे सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध आहे. आणि होलसेलच्या भावामध्ये इतके सारे व्हरायटी ज्वेलरीचे आहे ना. इथे आलात मुखवटे घ्यायला तर ज्वेलरी आणि सगळं तुम्हाला गौराईच्यासाठीचं साहित्य एकाच दुकानात इथे मिळणार आहे. हा करंडा घेतलेला आहे बघा, सुंदर अशी गौराई इथे सजवलेली आहे. आता गौरीच्या अखंड बॉडीमध्ये आपल्याकडे साधारण 4 साईज उपलब्ध आहे. ही जी आहे ही 2.5 फुटाची आहे. ही 2.5 फुटाची, 2.5 फूट हाईट आहे याची. बघा ही 2.5 फुटाची एवढी येणार आहे. म्हणजे तुम्हाला साधारण अंदाज येईल. हिला पण छान तयार केलेले बँगल्स वगैरे बघा कसे घातलेले, एकदम हलके फुलके, म्हणजे प्लास्टिकचे बँगल्स आहेत. स्प्रिंग मंगळी आणि ह्याच्या ह्या ज्या हाईट आहेत ही साधारण ही 3 फुटाची हाईट आहे. ही 3.5 फुटाची आहे. ही 4 फुटाची आहे. टोटल आपल्याकडे 4 हाईट त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. दादानी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 4 हाईट्स बघितल्या, त्याप्रमाणे तुम्हाला जशी गौर हवी, त्याचे पार्ट्स हवे तर तसे तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे. किती सुरुवात आहे? दागिन्यांमध्ये घ्याल तसं आता मंगळसूत्र घेतलं तर 20 रुपयापासून आपल्याकडे मंगळसूत्र चालू आहे. हे अगदी 250-300 पर्यंत मंगळसूत्र आहे. ही माळ पण दिसते. ही कृष्ण सजवण्यासाठी किंवा लहान मुलाच्या गळ्यात घालण्यासाठी पण वापरता येते. तसेच गोल्डन दागिन्यांमध्ये पण आपल्याकडे लक्ष्मीहारमध्ये प्रकार आहे. घ्याल तसं ही 240 रुपयाला आहे. तसेच त्याच्यामध्ये छोटे साईज उपलब्ध आहेत आपल्याकडे. अच्छा, याच्यामध्ये हे बघा तुम्ही पाहू शकता, हे सगळे दागिने आहेत, त्याच्याप्रमाणे तुम्ही सजवू शकता तुमची गवर. आणि इथे छोटा ठुशी पण आहे. पुढे छोटं मंगळसूत्र पण आहे गळ्याभोवती घालण्यासाठी. तर इथे तुम्ही एकाच दुकानात घेऊ शकता रिजनेबल किमतीमध्ये. हा सुद्धा ठसठशीत असा मस्त लांब असा तणमणी आहे. तणमणीमध्ये पण खूप सारे व्हेरायटी आहेत. तणमणी म्हणजे उठून दिसणारा प्रकार आहे. तर तुम्ही हा सगळा मॅच करू शकता. हा एक छान पुतळ्यावर दिसतो. तो हार आहे हा. खूप सुरेख आहे, मस्त हलका फुलका. म्हणजे आपण जेव्हा आरास करतो ना तो विचार करतो जास्त ओझं नसावं, म्हणजे हलकं फुलकं असे सगळे दागिने पाहायला मिळतील. अशा प्रकारे आहे, सुंदर वाटणार आहे. बरीचशी व्हरायटी तुम्हाला दागिन्यांमध्ये पण इथे पाहायला मिळतील. छोटे तर आहेच, बॉडी आहे आणि आपल्या बजेटमध्ये सगळं इथे तुम्हाला साहित्य उपलब्ध होणार आहे. तर मुंबईपासून महाराष्ट्रामध्ये तुमची आहे का सेवा कुरिअरची? कुरिअर सेवा ऑल ओव्हर भारतामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. अच्छा. फक्त कुरिअरचे जे चार्जेस होतात ते फक्त एक्स्ट्रा होतात आपल्या मालाच्या व्यतिरिक्त. ते फक्त पेड करायला लागतात. तर आपण पूर्ण सगळीकडे आपण हे कुरिअर सेवेने मार्फत अवेलेबल करून देतो. अच्छा. मग त्या दादाने बघा आता मस्त पॅकिंग केलेली आहे आणि ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचलं जाणार आहे. तर तुम्ही नक्की घेऊ शकता, त्याचे चार्जेस तुमचे असतील. तर स्वप्नील दादानी नेहमीप्रमाणे छान माहिती दिली. आपण गेल्या वर्षी पण आपल्याला छान उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आपल्या दर्शकांना छान माहिती मिळाली आणि त्यांनी या संधीचा लाभ घेतला. इथे खूप खूप छान मुखवटे असतात. मार्गशीर्ष महिन्यात पण तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला देवीचे मुखवटे मिळतील. आणि 12 महिने या दुकानामध्ये तुम्हाला काही ना काही चांगली संकल्पना असते ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची दादांची. तर खूप खूप धन्यवाद स्वप्नील दादा, खूप छान माहिती मिळाली. आणि आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.